एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्यानंतर मात्र आता एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीमध्ये नाही आहे असं स्पष्टपणे सांगितलंय। प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता पुढे देवेंद्र फडणवीस असतील। महाराष्ट्र भाजपमधून एक नवीन चेहरा देण्याची वरती हालचाली सुरू होत्या असं सांगण्यात आलं होतं, मात्र ते टोटली खोटं होतं। म्हणजेच देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत। एकनाथ शिंदे यांना आता 2 ऑफर्स दिल्या गेलेल्या आहेत। पहिली ऑफर अशी की त्यांनी डेप्युटी चीफ मिनिस्टर व्हावं, उपमुख्यमंत्री व्हावं, आणि दुसरी जी ऑफर आहे ती अशी की दिल्लीत त्यांना एक मोठं मंत्रिपद मिळेल। मात्र दोन्ही ऑफर असं सांगण्यात येतं की एकनाथ शिंदेंनी मान्य केलेल्या नाही आहेत। त्यांनी असं सांगितलं की मी कोणत्याही प्रकारे कोणत्याही पदाखाली आता जाणार नाही, मी स्वतंत्रपणे राहील। एक वेगळा शिवसेनेचा पक्षप्रमुख होतात का ते ह्याकडेही पाहावं लागेल। मात्र महाराष्ट्रात तुर्तास तरी 2 उपमुख्यमंत्रीचा फॉर्म्युला देण्यात आलेला आहे व एक मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, अजित पवार उपमुख्यमंत्री असतील, आणि इथून पुढे महाराष्ट्राच्या रोजगार निर्मितीसाठी, महाराष्ट्राच्या गरिबांसाठी, महाराष्ट्राच्या प्रत्येक लाडकी बहिणीसाठी मी काम करत राहील असं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं। आणि तेवढंच जे आहे ते संपन्न सांगितलं की मी कोणताच अडथळा आणणार नाही, भाजपचं सरकारला पूर्णपणे पाठिंबा राहील, एवढं त्यांनी सांगितलं। त्यांची प्रेस कॉन्फरन्स जी ते समाप्त केली। तुम्हाला काय वाटतंय सांगायला विसरू नका।